जय भीम। रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 सम्राट वाचनमध्ये आपल्याला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता। त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर दीपक राज कापडे। धर्मनिरपेक्षता ही संज्ञा वर्तमानात सतत ऐकवास येत असते। भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। धर्मनिरपेक्षता ही संज्ञा कधी अस्तित्वात आली या संदर्भात विचारवंतांमध्ये मतभेद आहेत। युरोपमध्ये 13व्या शतकात धर्मनिरपेक्षता ही संज्ञा उदयास आली आहे असे ढोबळ मनाने म्हटले जाते, परंतु त्या वर्षी 2500 वर्षापूर्वी बुद्ध काळात धर्मनिरपेक्षतेच्या पाऊलखुणा आढळून येतात। चार्वाकापासून धर्मचिकित्सा सुरू झालेली होती। सत्याचा नवा अर्थ सांगितला जात होता। कर्मठ गोष्टींवर शक्यतो विरोध केला जात होता। बुद्ध काळात प्रचलित धर्माच्या नादाला न लागता विज्ञानाभिमुख असा धम्म जन्माला आला। यापूर्वीच्या धर्माने शासन, माणूस आणि एकूणच समाजाच्या विचारांची जी जबाबदारी स्वतःहून किंवा बळजबरीने स्वीकारली होती ती नाकारण्यात आली। बुद्धाने व्यक्तीच्या मुक्तीला खूप महत्त्व दिले आणि तसे होण्याचे मार्ग व्यक्तीकडे असतातच हे सूत्र बुद्धाने वापरले। माणसाच्या आत बाहेरच्या अंधार दूर करण्याच्या शक्ती जगात बाहेर अस्तित्वात नाहीत, तर त्या माणसातच आहेत। माणसाने स्वतः उजेड बनवायचा ठरवले तर अंधार आपोआप दूर होतो। हे तथागत बुद्धांचे साधे सोपे तत्व वाटत असले तरी कर्मठ धर्मापासून स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, पुनर्जन्म, आत्मा आदी जन्माला घातलेल्या कल्पनांतून माणसाला तो मुक्त करणारे होते। स्वतःचा प्रवास स्वतःच करायचा आहे। मुक्तीच्या मार्गाकडे, ठिकाणाकडे स्वतःच जायचे आहे। कोणी धर्म, देव, आत्मा, पुनर्जन्म मार्ग दाखविणारा नाही। धर्माच्या कुबड्या, अंधश्रद्धा, धर्मांधपणा घेऊन आणि काही करायचे नाही तर अत्तदीप व्हायचे आहे। व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक व्यवहार यांचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्याची रीत युरोपमध्ये मध्ययुगानंतरच्या म्हणजे आधुनिक काळात प्रचलित झाली। व्यक्तिप्रतिष्ठा नंबर 1 आणि निर्णय स्वातंत्र्य आणि स्वायत्तता यांच्या सीमारेषा ठरवून व्यक्ती व समाज यांच्या परस्पर संबंधांचे नियमन करणारे सिद्धांत विकसित करण्यासाठी खाजगी व सार्वजनिक म्हणजे प्रायव्हेट आणि पब्लिक ही विभागणी उपयुक्त ठरते। पवित्र आणि भौतिक या विभागणीमध्ये युरोपातील ख्रिश्चन धर्मसंस्थेचा इतिहास आहे। संघटित धर्मसंस्था म्हणजे चर्च आणि धर्मगुरू यांचे वैयक्तिक जीवनावर व सार्वजनिक व्यवहारावर असणारे व्यापक नियंत्रण कमी करण्याच्या प्रयत्नातून अशी मांडणी पुढे आली की काही व्यवहार्य धर्माच्या क्षेत्रात येतात त्यांचे नियमन धर्मसंस्था व धर्मगुरू यांनी करावे, पण जे व्यवहार भौतिक ऐहिक स्वरूपाचे आहेत त्याचे नियमन करण्याचा अधिकार धर्मसंस्थेला व धर्मगुरूंना असणार नाही। यातूनच धर्मनिरपेक्षतेची जी पायाभूत संकल्पना आहे तिचा उदय झाला। भारताचे संविधान तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात धर्मनिरपेक्ष राज्य धर्म स्थापनेविषयी शंका नव्हती। दीर्घकाळ चाललेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान धर्मस्वातंत्र्य, धार्मिक सलोखा आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही या तत्वांविषयी व्यापक सहमती निर्माण झाली होती। तिचे प्रतिबिंब संविधानात पडणे स्वाभाविक होते। मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष राज्य हा शब्द प्रयोग मात्र केलेला नव्हता। पुढे 42व्या संविधान दुरुस्तीने तो शब्द प्रयोग उद्देशिकेत समाविष्ट करण्यात आला, पण तो असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडणार नाही इतक्या सुस्पष्ट तरतुदी संविधानात आहेत। भारतातील सर्व सार्वजनिक पदे सर्व धर्माच्या नागरिकांसाठी खुले आहेत। सरकारी नोकरीत अथवा सार्वजनिक वावराच्या ठिकाणी धर्माच्या आधारावर भेदभाव न करण्याची हमी संविधानाने दिली आहे। तसेच भारताचा कोणताही अधिकृत धर्म घोषित केला गेलेला नाही। सर्वच धर्माचा दर्जा समान मानला आहे। सर्व व्यक्तींना संविधानाने धर्मस्वातंत्र्याची हमी दिली असून आपल्या धर्माचा प्रसार करण्याची मुभा दिली आहे। धार्मिक, भाषिक व सांस्कृतिक अल्पसंख्याकांना आपली संस्कृती जतन करण्याचा अधिकार असून त्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था काढण्याचा व धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। त्याचवेळी शासकीय अनुदान घेणाऱ्या सर्वसामान्य शिक्षण संस्थांत विशिष्ट धर्माची शिकवणूक देण्यास बंदी घातलेली आहे। अशा प्रकारे धार्मिक भेदभाव न करण्याची हमी, धर्मस्वातंत्र्य, धर्म प्रसाराचा हक्क आणि अल्पसंख्याकांचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार या 4 बाबींवर भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप आधारित आहे। प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचे जे स्वातंत्र्य आहे त्याची व्याप्ती अशी सांगता येईल की खुद्द संविधानातच धर्माच्या पालनावर काही निर्बंध घातले आहेत। सार्वजनिक
सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य यांच्याशी विसंगत अशी कृती धर्माचे पालन म्हणून करता येणार नाही. दुसरा वादाचा मुद्दा म्हणजे धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार विषयीचा आहे. भाषण व आविष्कार स्वातंत्र्य असल्यामुळे खरे तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माविषयी प्रसार करण्याचे स्वातंत्र्य ही प्राप्त होतेच, पण भारताचा धर्म प्रसाराचे कार्य ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कामाशी जोडले गेले असल्याने धर्मप्रसाराचा अधिकार मिशनरी कार्य आणि धर्मांतर यांच्या संदर्भातच पाहिला जातो. धर्मप्रसाराचा अधिकार ही अल्पसंख्याकांना दिलेली सवलत आहे आणि अशी टीका केली जाते. तसेच धर्मप्रसाराच्या अधिकाराचा दुरुपयोग करून प्रलोभने दाखवून किंवा धाकदडपशाही करून अशा दाखवून धर्मांतरे घडवून आणली जातात अशीही तक्रार केली जाते. कोणत्याही समुदायावर विशिष्ट सांस्कृतिक मूल्ये, विचार व चालीरीती लादल्या जाणार नाहीत अशी संविधानाने हमी दिली आहे. त्या आधारे भाविक आणि धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक समूहांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा, चालवणीचा आणि त्याद्वारे आपली संस्कृती टिकवण्याचा अधिकार दिला आहे. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता विषयक तरतुदी आणि त्यांची अंमलबजावणी याबद्दल सर्वात वादग्रस्त मुद्दा कोणता असेल तर तो समान नागरी कायद्याचा आहे. विवाह, घटस्फोट, दत्तक आणि वारस हक्क यांचे नियमन ज्या कायद्याद्वारे होते त्यांना व्यक्तिगत कायदे म्हणजे पर्सनल लॉ असे म्हटले जाते. भारतात स्वातंत्र्यापूर्वी हिंदूसाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे व्यक्तिगत कायदे होते व तो हिंदू धर्म शास्त्रावर आणि रूढींवर आधारित होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास सरकारने विविध हिंदू कायद्यांचे एकीकरण करून व त्यात सुधारणा करून नवा कायदा कसा करता येईल हे सुचवण्यासाठी एक समिती नेमली होती. संविधान तयार करताना व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करण्याचा मुद्दा मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू व्यक्तिगत कायद्यात दुरुस्त्या करणारे विधेयक म्हणजे हिंदू कोड बिल तयार केले होते, परंतु कर्मठ हिंदू गटाच्या विरोधामुळे ते सरकारने मागे घेतले आणि 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 3 टप्प्यात हिंदू व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करणारे कायदे केले गेले. मुख्यत्वे द्विभार्या प्रथेला बंदी, घटस्फोटाच्या प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्त्रियांचे वारसा या मुद्द्याविषयी स्त्री पुरुष समानता आणि आधुनिक नीतिमत्ता यांच्या आधारे दुरुस्त्या करण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूळ राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरला नाही, कारण त्याबाबतच्या गोष्टी अन्य स्वरूपात राज्यघटनेत होत्याच. धार्मिक, सामाजिक, आर्थिक विषमता संपली नाही तर लोकशाही आणि राष्ट्र टिकू शकत नाही असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वारंवार देत होते. विभिन्न धर्म आणि जाती असलेल्या देशात लोकशाहीला वाट मोकळी करून द्यायची असेल तर धार्मिक अभिनिवेशांना नियंत्रणात ठेवावे लागेल. माणसांची ओळख धार्मिक, जातीय अशी न करता ती राष्ट्रीय अशीच असायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मत मांडले होते. धर्मासंदर्भातील सविस्तर विवेचन राज्यघटनेत धर्मस्वातंत्र्याचा हक्क या शीर्षकांतर्गत 25 ते 28 या कलमात आहे. धर्माला विरोध नाही, परंतु तो राष्ट्र, शासन, लोकशाहीवर आक्रमण करणार नाही याची काळजी राज्यघटनेत घेतली आहे. याचा अर्थ लोकांनी नास्तिक किंवा धर्महीन बनावे असा होत नाही. राज्यघटनेत धर्मस्वातंत्र्याबाबत खालील महत्त्वपूर्ण माहिती आहेत. अनुच्छेद 25 सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार. नंबर 1 सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे नीतिमत्ता व आरोग्य या भागातील अन्य तरतुदींना अधीन राहून सद्विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, आचरणाच्या व त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हकदार आहेत. नंबर 2 या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे धर्माचरणाशी निगडीत असलेल्या अशा कोणत्याही धार्मिक, वित्तीय, राजनैतिक व अन्य धार्मिकतेवर कार्याचे विनियमन करणाऱ्या किंवा त्यावर निर्बंध घालणाऱ्या, सामाजिक कल्याण व सुधारणाबाबत अथवा सार्वत्रिक स्वरूपाचा हिंदू धार्मिक संस्था, हिंदूंचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खुल्या करण्याबाबत तरतूद करण्याच्या कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही किंवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. स्पष्टीकरण 1 कृपान धारण करणे व स्वतः बरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रकटीकरणात समाविष्ट असल्याचे मानले जाईल. स्पष्टीकरण 2 खंड 2च्या उपखंड ख मध्ये हिंदू या शब्दलेखात शीख, जैन व बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख समाविष्ट आहे. असा त्यांचा अन्वयार्थ
लावला जाईल आणि हिंदू धार्मिक संस्थांच्या उल्लेखाचा अन्वयार्थही तदनुसार लावला जाईल. अनुच्छेद 26 धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यास अधीन राहून प्रत्येक धर्माच्या संप्रदायास अथवा त्यापैकी कोणत्याही गटास धार्मिक व धर्मदायी प्रयोजनाकरिता संस्थांनी स्थापन करून त्या स्वखर्चाने चालवण्याच्या धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा, जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा आणि कायद्यानुसार अशा मालमत्तांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. अनुच्छेद 27 विवक्षित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य. नंबर 1 पूर्णतः राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. नंबर 2 ज्या शैक्षणिक संस्थेचे प्रशासन राज्याकडून केले जात असेल परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक असणारा कोणताही दानविधी किंवा न्यासण्याखाली ती स्थापन केलेली असेल तिला खंड नंबर 1 मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. नंबर 3 राज्याने कोणत्याही मान्यता मानल्या किंवा राज्याच्या निधीतून सहाय्य मिळत असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत उपस्थित राहणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अशा संस्थेत दिले जाईल. अशा कोणत्याही धार्मिक शिक्षणात भाग घेण्यास अथवा अशा संस्थेत किंवा तिच्याशी संलग्नित असणाऱ्या कोणत्याही जागेत जी काही धार्मिक उपासना चालवली जाईल त्या उपासनेस उपस्थित राहण्यास अथवा कोणत्याही व्यक्तीने किंवा अशी व्यक्ती अज्ञान असल्यास तिच्या पालकाने आपली संमती दिली असल्याखेरीज आवश्यक केले जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सेक्युलरिझम बाबतचे विचार अल्पसंख्याक समाजाच्या त्यात ते दलित वर्गाचाही समावेश करीत होते. त्या संदर्भात विचार केला तर ते खरेखुरे सेक्युलर विचारांचे होते हे लक्षात येते. अलगीकरण आणि अनन्यता ही लोकशाहीशी विसंगत व अप्रासंगिक तत्वे आहेत ज्यामुळे विशेष अधिकारप्राप्त व्यक्ती आणि तो नसलेली व्यक्ती असा भेद निर्माण होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यामुळे अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित लोकशाही हवी होती कारण त्यांना बहुसंख्याक हिंदू धर्मीयांची दलितांसह सर्व अल्पसंख्याकांकडे अनुदारतेने पाहण्याची घट्ट मानसिकता माहिती होती. म्हणून अल्पसंख्याकांना विशेष संरक्षण देणाऱ्या तरतुदी त्यांना पाहिजे होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभिजात सेक्युलरिझम विचाराचे म्हणजे राज्य व धर्माची पूर्ण फारकत मानणारे नव्हते तर ते सकारात्मक हस्तक्षेप करणारे इंटरव्हेन्शनिस्ट सेक्युलरिझम म्हणजे हस्तक्षेपवादी धर्मनिरपेक्षताचा पुरस्कार करणारे होते. म्हणून हिंदू धर्मातील अस्पृश्यता व दलित आदिवासींचे शोषण करणाऱ्या धार्मिक प्रथा परंपरा कायद्याने बदलण्याचा आग्रह धरणारे होते. किंबहुना सर्व धर्मांतरातील स्वायत्तत्वाशी विसंगत बाबी बाळगण्याची शक्ती संविधानाला देणारे ते महान सामाजिक क्रांतिकारक होते. 2 दशके विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास आणि हिंदू धर्मातील ब्राह्मणवाद आणि मनुस्मृतीमुळे अस्पृश्य समाजाचे होणारे अमानवीकरण व त्यामागचा विषमता मूलक व अलगत्व जोपासणारा सिद्धांत जाणणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाला सेक्युलर रूप दिले नसते तर नवलच म्हणावे लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्माचे तत्वज्ञान काय होते हे विचारवंत लेखक N.K. सिंग यांनी आपल्या आंबेडकर्स इंटरप्रिटेशन ऑफ रिलिजन दलित पॉइंट ऑफ व्ह्यू या ग्रंथात दिले आहे. नंबर 1 माणूस व समाजाला नैतिक जीवनासाठी धर्माची आवश्यकता असते पण सर्व धर्म हे सारखेच चांगले व सत्य असतात असे मानणे बरोबर नाही. नंबर 2 धर्माशी त्यांच्या धर्मग्रंथांचे मार्गदर्शक म्हणून जतन केले पाहिजे पण ते दैवी व अपरिवर्तनीय मानणे म्हणजे माणसाच्या स्वतंत्र चौकस बुद्धीची व तर्कशुद्ध विवेकाची गळचिपी आहे. नंबर 3 धर्माचा अविभाज्य भाग हा प्रार्थना धर्मस्थळ रूढी व परंपरा नसते तर मानवी कल्याणासाठी जोपासली जाणारी नैतिकता असावी. नंबर 4 धर्माचा केंद्रबिंदू माणूस आहे त्याचे अधिष्ठान नैतिकता आहे. ध्येय हे धर्मात भेद न करता माणूस जातीचे कल्याण आहे व साधन योग्य वर्तणूक आहे. हे सामाजिक जबाबदारीत अनुस्यूत आहे. सर्व माणसांनी साक्षीदार माणसांबद्दल मैत्री बंधुता बाळगणे धर्माचे तत्वज्ञान आहे. नंबर 5 न्याय आणि उपयुक्ततेची कसोटी लावून धर्माची प्रासंगिकता आणि आवश्यकता पारखली पाहिजे आणि त्यात स्वातंत्र्य समता व बंधुत्व ही 3 तत्वे
समाजातील क्रूर व अन्यायी बाबी बदलण्यासाठी अंतर्भूत असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हिंदू धर्मासह सर्व धर्माची चिकित्सा करताना त्यांनी काढलेले निष्कर्ष व त्यांचे स्वतःचे धर्माचे तत्वज्ञान संक्षेपाने त्यांच्याच भाषण व लेखांचा संदर्भ त्यांच्यात वरील प्रमाणे आहे असे धर्मचिंतक व तौलनिक अभ्यासक जेव्हा संविधान सभेवर निवडून आले व पुढे जेव्हा त्यांना अभिवादन मसुदा लेखन समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले त्यावेळी त्यांनी संविधानाला सेक्युलरिझमचे तत्वज्ञान दिले. पण पाश्चात्य देशाचा धर्मावर राज्य सत्तेची पूर्ण विभागणी करणारा सेक्युलरिझम न आणता त्याला बहुधार्मिकतेचे व सर्व धर्म समभावाचे स्वरूप दिले. पण त्यातील अनिष्ट, क्रूर व अमानवी प्रथा दूर करण्यासाठी संविधानिक हस्तक्षेप करण्याचे प्रावधान केले आणि कायद्याने धार्मिक विषमता, अन्याय दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सेक्युलरिझम हे तत्व एका रात्रीत जन्माला आलेले नाही. युरोपातील 16व्या व 17व्या शतकातील ज्या प्रबोधनाच्या चळवळी झाल्या त्यातून धर्मनिरपेक्षतेचे तत्व उदयास आले, जग मान्य झाले. फ्रेंच राज्यक्रांती मागे विचारवंतांची एक मोठी फळी काम करत होती. व्हॉल्टेअर, रूसो, डिडेरो असे जहाल प्रासंगिक विचारवंत त्यामागे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताला एका व्हॉल्टेअरची गरज आहे. वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच व्हॉल्टेअरपेक्षाही कमी नव्हते. असे असले तरी घटनेच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्षता या संज्ञेचा समावेश झाला नाही. 15 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीत याविषयी चर्चा झाली होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय जनतेच्या सद्सद्विवेक बुद्धीवर पूर्ण विश्वास होता. घटनेमध्ये अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची त्यांनी पूर्ण तरतूद केली होती. कालांतराने इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना 42वी घटना दुरुस्ती करून धर्मनिरपेक्ष, सेक्युलर आणि समाजवाद या संज्ञेचा अंतर्भाव करण्यात आला. सबका मंगल हो. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.